31 जुलै 2015 याच दिवशी भारताच्या शिपिंग मंत्रालयानं एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली। तो प्रकल्प म्हणजे सागरमाला प्रकल्प। 12 बंदरं आणि 1208 बेटं विकसित करण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं। याच सागरमाला प्रकल्पातल्या एका बंदराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि ते बंदर म्हणजे कोकण किनारपट्टीवरचं वाढवण बंदर। Under the powerful leadership of Prime Minister, अकेले इस प्रोजेक्ट से यहां कई लाख करोड़ रुपए के निवेश का अनुमान है। यहां करीब 12 लाख रोजगार के अवसर पैदा होंगे। तर मुंबईपासून साधारणतः 150 किलोमीटर अंतरावरती पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात वाढवण नावाचं हे गाव आहे। जवळपास 300 कुटुंब या गावात राहतात। मासेमारी आणि शेती हे इथल्या स्थानिकांचे प्रमुख व्यवसाय। त्याचबरोबर ज्वेलरी डाय मेकिंगचा उद्योग सुद्धा इथे पिढ्यानुपिढ्या सुरू आहे। आणि याच वाढवणमध्ये आता देशातलं सर्वात मोठं बंदर उभारण्याचा निर्णय का घेण्यात आला ते सुद्धा आपण पाहूया। वाढवण हे एक नैसर्गिक बंदर आहे। इथली खोली जवळपास 18 ते 20 मीटरची आहे आणि अशा ठिकाणी जगातलं सर्वात मोठं कंटेनर जहाज आरामात पोहोचू शकतं। सोबतच वाढवणच्या किनाऱ्यापासून मुंबई दिल्ली रेल्वे मार्ग फक्त 12 किलोमीटर अंतरावरती आहे, तर मुंबई दिल्ली राष्ट्रीय मार्ग 34 आणि मुंबई बडोदा हायवे 18 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे या बंदरात येणारा माल देशभरात रस्ते आणि रेल्वे मार्गे पोहोचवणं अगदी सहज शक्य असल्याचं बंदर प्राधिकरणाचं म्हणणं आहे। तर वाढवण बंदर 2029 साली म्हणजे पुढच्या 5 वर्षात कार्यान्वित होईल असा दावा केला जातोय। हे बंदर पूर्ण झालं तर भारताला पुढच्या अनेक वर्षात नव्या बंदराची आवश्यकता भासणार नाही। सध्याच्या काळात जगातल्या कंटेनर बिझनेसमध्ये भारताचा वाटा अवघा 2% आहे, तर आपल्या शेजारच्या चीनचा 20% इतका। जगभरातल्या पहिल्या 10 बंदरांमध्ये भारताच्या एकाही बंदराचा समावेश नाही, तर चीनची 6 बंदरं ही टॉप 10 मध्ये येतात। देशाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या वाढवण बंदराचे अनेक फायदे सुद्धा पाहायला मिळतात। वाढवण बंदर जगातल्या टॉप 10 बंदरांपैकी एक असेल। 76,000 कोटींच्या या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे। भारताची आयात आणि निर्यात क्षमता वाढेल। मोठ्या जहाजांना जागा मिळणार असल्यामुळे शिपिंग खर्चात कपात सुद्धा होईल। भारताला मध्य पूर्व आशिया आणि युरोपमधल्या व्यापाराच्या दृष्टीनं हे बंदर फायदेशीर असेल। या व्यापारासाठी वाढवण बंदर एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या बंदरामुळे तब्बल 10 ते 12 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। तर ही झाली वाढवण बंदर प्रोजेक्टची एक सकारात्मक बाजू किंवा जमेची बाजू। पण याची दुसरी बाजू अशी आहे की इथल्या स्थानिकांना आणि पर्यावरण प्रेमींना हे बंदर नको आहे। वाढवण बंदराचा वादाचा मुद्दा हा बराच जुना आहे। 1991 साली सुप्रीम कोर्टानं डहाणू तालुका इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला होता। त्यामुळे बंदरांसारख्या रेड कॅटेगरी प्रोजेक्ट्सना इथे मंजुरी मिळू शकत नव्हती। पण एप्रिल 2020 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं बंदर उद्योगांना रेड कॅटेगरीमधनं वगळलं आणि इथूनच पुढे वाढवण बंदरासंदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या। अवघ्या 4 वर्षात वाढवण बंदराला पर्यावरण मंजुरी म्हणजेच EC आणि CRZ संदर्भातही हिरवा कंदील दिला गेला आणि या बंदराचा मार्ग मोकळा झाला। पण या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे। 70-71 वर्ष चालू आहेत। ह्याच इथेच माझा जन्म झालेला आहे आणि पहिल्यापासून सुखी गुणी गोविंदाने लोक नांदतात। स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या मेहनतीने स्वयं कष्टाने इथे स्थानिक लोकांना नोकऱ्यामध्ये संधी मिळत नाही आणि जे मच्छीमार असो, डायमेकिंग असो, शेतकरी असो, बागायतदार असो, मजूर वर्ग असो, ते स्वतःच्या कष्टाने मेहनत करून स्वावलंबी आहेत। त्यांना काय नोकरीची गरज नाही। उलट हे डायमेकर आमचे डायमेकर आहेत, ते दुसऱ्यांना काम देतात। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला रोजगार देतो, तर आम्हाला रोजगाराची गरज नाही, तर हे बंदर नको आम्हाला। वाढवण बंदर या परिसरामध्ये जर झालं तर आमच्या ह्या मच्छीमार समाज असो, आमचा शेतकरी बांधव असो, अशा अनेक समाज आमच्या इथे या परिसरामध्ये राहतात आणि त्यांना देशोधडीला लावण्याचा हा प्रयत्न चालू आहे। तर किनाऱ्यावरती शेकडो हेक्टर क्षेत्रात भराव टाकून वाढवण बंदर निर्माण केलं जाईल। इथे समुद्रामध्ये माशांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात।
शार्क आणि डॉल्फिन सारख्या माशांचाही इथे अधिवास आहे. त्यामुळे या बंदरामुळे इथली जैवविविधता सुद्धा धोक्यात येईल असा अभ्यासकांचा दावा आहे. आमचे मासेमार असं म्हणतात का इथल्या ह्या 20 मीटरच्या खोलीमध्ये गोळमासे मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि गोळमासे जिथे असतात तिथे समुद्र समृद्ध असतो असं म्हटलं जातं, कारण गोळमासा हा टॉप प्रिडेटर आहे. उद्या जर का बंदर झालं तर ह्या समृद्ध क्षेत्रावरती 5,500 एकराचा भराव होणार आहे. त्याच्यासोबत एक 12.5 किलोमीटरची ब्रेकवॉटर पडणार आहे आणि त्याच्यामुळे आमच्या 2 पद्धतीच्या ज्या नैसर्गिक पद्धतीच्या मासेमारीच्या पद्धती आहेत इथे, डोलनेट आणि गिलनेट फिशिंग, या दोन्ही बाधित होत आहेत आणि हे संपूर्ण इथल्या मासेमारांचा पुढे रोजगार बुडणार आहे आणि त्यामुळे इथल्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांचा ह्या प्रकल्पाला विरोध होतो. तर वाढवण बंदराचं भूमिपूजन झालंय. काही दिवसांनी कामाला सुद्धा सुरुवात होईल. पण स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींच्या विरोधाची धार सुद्धा तीव्र आहे. पर्यावरण जपण्याची कास की विकासाचा ध्यास हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रमुख वादांपैकी एक आहे. विकास करायचा तर मोठ्या प्रकल्पांची गरज आहेच. पर्यावरण प्रेमी आणि विकासप्रेमी दोनही बाजूंनी टोकाची भूमिका स्वीकारणं रास्त नाही. योग्य त्या गोष्टींमध्ये पर्यावरण प्रेमींचा विरोध लक्षात घेऊन सरकारनंही आदर्श उद्योगांचं, विकास प्रकल्पांचे दाखले सर्वांसमोर ठेवायला काहीच हरकत नाही.